औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या शांत गल्ल्यांमध्ये वसलेली एक आलिशान वाडा, जिथे दिसत होती आनंदाची चमक, पण त्यामागे लपला होता असा एक राज, ज्याने संपूर्ण शहर हादरवून टाकले. एक कोट्यधीश व्यापारी राजेश पवार, एक सुंदर आणि महत्वाकांक्षी पत्नी स्मिता पवार आणि एक दिसायला सामान्य पण आतून धोकादायक असे नाते, ज्याने प्रेम, वेड आणि लोभ यांना एकत्र करून अशी साजिश रचली, जिचा शेवट मृत्यू होता. 27 मे 2016 ची ती रात्र फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूची नव्हती. ती एका सुंदर हास्यामागे लपलेल्या गुन्ह्याचा पर्दाफाश होता. प्रत्येकाला वाटत होतं, काय खरंच राजेशला हृदयविकाराचा झटका आला होता, की ही एक सुनियोजित हत्या होती, ज्यामागे होती तीच, जिच्यावर त्याचा सर्वात जास्त विश्वास होता. तर चला जाणून घेऊया या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या हत्याकांडाची संपूर्ण कहाणी तपशीलवार. ही कहाणी आहे औरंगाबादमधील बजाज नगरमध्ये राहणाऱ्या राजेश पवारची. एका यशस्वी प्लायवूड कारखान्याचा संचालक, एक हुशार व्यापारी आणि आपल्या आई वडिलांचा डोळ्यातील कण. राजेशचा जन्म एका संपन्न कुटुंबात झाला होता. वडील सुधाकर पवार आणि आई मंगला पवार यांनी त्याला खूप प्रेमाने वाढवले. लहानपणापासूनच राजेश हुशार, जबाबदार आणि महत्वाकांक्षी होता. दिल्लीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने औरंगाबादला परत येऊन वडिलांसोबत व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. हळूहळू त्याने आपल्या मेहनतीने आणि हुशारीने कारखान्याला नवीन उंचीवर नेऊन ठेवले. त्याच कॉलेजच्या दिवसांत त्याच्या आयुष्यात आली स्मिता, अशी एक मुलगी, जिच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधले होते. स्मिताला मॉडेलिंगचा छंद होता. तिने प्रथम मिस कॉलेजचा खिताब जिंकला आणि नंतर मिस दिल्ली बनून चर्चेत आली. तिच्या हास्यात एक विचित्र जादू होता, जो कोणालाही आपल्याकडे खेचून घेई. राजेशही या जादूपासून वाचू शकला नाही. तो स्मिताला पाहून हरवून जाई. तिच्या बोलण्यात असा काही प्रभाव होता की राजेशसारख्या गंभीर व्यक्तीलाही हसू येई. हळूहळू भेटी वाढल्या, बोलणे वाढले आणि दोघांचे नाते प्रेमात बदलले. स्मिता आणि राजेश दोघेही समजूतदार आणि संस्कारी कुटुंबातील होते. दोघांमधील बोलणे आता फक्त वर्ग किंवा असाइनमेंट पुरते मर्यादित राहिले नव्हते. ते एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनले होते. स्मिताचे हास्य आणि तिची महत्वाकांक्षा यांनी राजेशला मोहित केले होते, तर स्मिताला राजेशचा साधा स्वभाव आणि त्याची प्रामाणिकपणा आवडू लागला. दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. जेव्हा हे नाते मनातून बाहेर येऊन रिश्त्यापर्यंत पोहोचले, तेव्हा दोघांनी आपापल्या कुटुंबियांना सांगितले. सुदैवाने कुटुंबियांनीही हे नाते आनंदाने मान्य केले आणि मग 1998 साली मोठ्या थाटामाटात राजेश पवार आणि स्मिता यांचे लग्न झाले. औरंगाबादचा तो दिवस आजही अनेकांना आठवतो. प्रकाश, संगीत आणि हास्याने सजलेला तो समारंभ कोणत्याही चित्रपटी लग्नापेक्षा कमी नव्हता. लग्नानंतर दोघांचे आयुष्य एक आदर्श जोडीप्रमाणे सुरू झाले. राजेश आपल्या व्यवसायात व्यस्त असे, तर स्मिता घर आणि मुलांची काळजी घेई. काही वर्षातच त्यांना 2 गोंडस मुले झाली आणि कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. प्रत्येकजण म्हणायचा, पहा, हे आहे परफेक्ट कपल, राजेश आणि स्मिता. पण नशिबाच्या पुस्तकात कदाचित एक काळे पानही लिहिले होते. लग्नाच्या सुमारे 18 वर्षांनंतर, म्हणजे 17 मे 2016 च्या सकाळी त्या घरात असा एक आवाज गुंजला, ज्याने सगळ्यांना हादरवून सोडले. पहाटे पहाटे स्मिताच्या आरोळ्या संपूर्ण परिसरात ऐकू आल्या. लोक धावत त्यांच्या घरी पोहोचले. दार उघडे होते आणि सर्वजण सरळ बेडरूमकडे धावले. तिथले दृश्य पाहून प्रत्येकजण स्तब्ध झाला. राजेश बिछाण्यावर पडले होते. त्यांचे शरीर पूर्णपणे स्थिर होते. स्मिता रडत म्हणाली, राजेशला हृदयविकाराचा झटका आला होता. लगेच डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी काही वेळ तपासणी केली आणि मग हळूवारपणे सांगितले, राजेश आता राहिले नाहीत. 42 वर्षांच्या वयात, जेव्हा आयुष्य आपल्या सुवर्णकाळात असते, त्या वयात राजेश पवार सर्व काही सोडून निघून गेले. मागे राहिली त्यांची पत्नी स्मिता, 2 लहान मुले आणि वृद्ध आईवडील, ज्यांचे विश्व आता सुन्न झाले होते. जणू दुःखाचा एक प्रचंड डोंगर अचानक पवार कुटुंबावर कोसळला होता. घराचा प्रत्येक कोपरा सुन्न झाला होता. प्रत्येक चेहरा शोकात बुडाला होता. सर्वात जास्त खचून गेली होती ती स्मिता, जिने काही तासांपूर्वी आपल्या पतीला हसत बोलत पाहिले होते. आता तीच त्याच्या राखीकडे पाहून रडत होती. नातेवाईक, शेजारी आणि मित्र सर्वजण तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होते. 17 मे 2016 रोजी संध्याकाळपर्यंत जड अंतःकरणाने राजेश पवारच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. काही दिवस उलटून गेले. हळूहळू आयुष्य पुन्हा आपल्या पट्ट्यावर येऊ लागले. शेवटी दुःख कितीही खोल असले तरी माणसाला पुढे जावेच लागते. स्मितानेही तेच केले. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ती जिमला जाऊ लागली, बाहेर पडू लागली आणि सर्वात मोठे पाऊल उचलले की तिने राजेशच्या व्यवसायाची जबाबदारी स्वतःवर घेतली. आता तोच कारखाना, तेच कार्यालय, जिथे कधी राजेशचा आवाज गुंजत असे,
तिथे आता स्मिताची उपस्थिती जाणवू लागली. पूर्वी तिला व्यवसायाच्या दुनियेत कधी रस नव्हता, पण पतीच्या निधनानंतर तिने संपूर्ण व्यवसाय आपल्या नावे करून घेतला. आता कंपनीची नवीन संचालिका झाली होती स्मिता पवार. पण समाजाला कोणत्याही स्त्रीची प्रगती आणि स्वावलंबन सहजासहजी पचवता येत नाही. लोकांनी बोलण्या लागायला सुरुवात केली. कुणी म्हणे एवढ्या लवकर व्यवसाय सांभाळला, तर कुणी कुजबुजे, आता तर ती खूप बदलली आहे. तिकडे राजेशचे आईवडील अजूनही मुलाच्या आठवणीत खचले होते. एकुलता एक मुलगा गमावण्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावरून कधीच जात नव्हते. आपल्यापूर्वी मुलाचे जाणे त्यांना आतून पूर्णपणे मोडून टाकले होते. राजेशच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबाचे आयुष्य जणू थांबलेच होते. घराच्या भिंती आता सुन्नपणाने गुंजू लागल्या होत्या. त्यावेळी राजेशचे वडील सुधाकर पवार यांचे वय 70 वर्षे आणि आई मंगला पवार यांचे वय 65 वर्षे होते. दोघांनी कधी विचार केला नव्हता की त्यांना आपल्या तरुण मुलाची अर्थी आपल्या डोळ्यांनी पाहावी लागेल. सुधाकर पवार, ज्यांनी आपला व्यवसाय राजेशकडे सोपवून शांतपणे वृद्धापकाळ घालवण्याची योजना आखली होती, ते आता दररोज त्या एका रात्रीच्या आठवणीत बुडून राहत असत. ते अनेकदा पत्नीला म्हणत, आता जे व्हायचे ते झाले. देवाच्या इच्छेपुढे कोण काय करू शकतो. पण मंगला पवार यांच्या मनात एक अस्वस्थता होती, जी दररोज वाढत होती. त्या वारंवार म्हणत, सुधाकर, राजेश मला स्वप्नात येतो. वारंवार सांगतो की आई, मी हृदयविकाराच्या झटक्याने मेलो नाही. सुरुवातीला सुधाकर यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले की कदाचित हा आईच्या दुःखाचा आणि एकटेपणाचा परिणाम असेल. पण जेव्हा हा सिलसिला सतत सुरू राहिला, दर काही दिवसांनी मंगला तेच स्वप्न पाहून सिणू लागल्या, तेव्हा सुधाकर यांच्या मनातही शंकेची एक हलकीशी रेषा उमटू लागली. मग एके दिवशी त्यांनी ठरवले, आता पुरे झाले. जर माझ्या मुलाच्या मृत्यूत काही रहस्य असेल, तर सत्य समोर यायलाच हवे. काही वेळातच सुधाकर पवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकला की राजेशच्या मृत्यूची चौकशी त्वरित व्हावी. त्यांच्याकडे काही असे संकेत होते जे सांगत होते की हे प्रकरण फक्त हृदयविकाराचे नसून काहीतरी वेगळे आहे. या दरम्यान स्मिता पवारने आपल्या आयुष्यात वेगाने बदल केला होता. राजेशच्या मृत्यूला काही महिनेच झाले होते, पण तिच्या जीवनशैलीत एवढा बदल झाला की पाहणारे थक्क झाले. ती पूर्वीसारखी शोकाकुल विधवा वाटत नव्हती. कंपनी आता तिच्या नावावर होती आणि तिने संचालिका म्हणून पूर्ण नियंत्रण आपल्या हाती घेतले होते. स्मिताने लवकरच आपल्या दोन्ही मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवून दिले. आता परिस्थिती हळूहळू अशा वळणावर पोहोचली होती, जिथे शंका आणि सत्य यांच्या सीमारेषा धुसर होऊ लागल्या होत्या. राजेशचे आईवडील सुधाकर आणि मंगला पवार आता आपल्याच घरात एका विचित्र सुन्नपणात जगत होते. स्मिताचे बदललेले वर्तन, तिचा व्यवसायात ढवळाढवळ, मुलांना बोर्डिंग स्कूलला पाठवणे, या सर्व गोष्टी त्यांना अस्वस्थ करत होत्या. हळूहळू त्यांच्या मनात शंकेची एक थंडगार रेषा उतरली. काय स्मिताचा राजेशच्या मृत्यूशी काही संबंध असू शकतो का? आपली ही शंका दूर करण्यासाठी त्यांनी शेवटी पोलिसात औपचारिक तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली, पण हे प्रकरण सोपे नव्हते. राजेशच्यावर शवविच्छेदनाशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे आता मृत्यूचे खरे कारण जाणून घेणे जवळपास अशक्य होते. चौकशीदरम्यान पोलिसांनी राजेशच्या मोबाईल रेकॉर्ड्स, बँक व्यवहार आणि काही वैयक्तिक कागदपत्रांची तपासणी केली. पण सुरुवातीच्या चौकशीत असा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही जो स्मितावर बोट दाखवू शकेल. या दरम्यान पोलिसांना हेही कळाले की राजेश आणि स्मिता बऱ्याच काळापासून आई वडिलांपासून वेगळे राहत होते. दोघांचे स्वतःचे घर होते आणि राजेश फक्त मधूनमधून आई वडिलांना भेटायला येत असे. या गोष्टीने पोलिसांना असे विचार करायला लावले की कदाचित सुधाकर आणि मंगला पवार आपल्या मुलाच्या निधनाच्या दुःखात सुनेवर संशय घेत असतील. वेळ निघून जात होता, पण सुधाकर पवार यांचा विश्वास डगमगला नव्हता. दर महिन्याला ते पोलीस ठाण्याचे चक्कर मारत, प्रत्येक अधिकाऱ्याला एकच प्रश्न विचारत, माझ्या मुलाच्या मृत्यूचे सत्य कधी समोर येईल? दबाव वाढत होता. सुधाकर पवार आणि त्यांची पत्नी यांनी हार मानली नाही. त्यांनी उच्च अधिकाऱ्यांपर्यंत आपली बाजू पोहोचवली. पत्रे लिहिली, भेटी घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी हेच म्हणाले, आम्हाला फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे. एवढेच. पोलीस आता थकले होते, पण एका बापाचा आत्मविश्वास अजून जिवंत होता. याच आशेच्या बळावर सुधाकर पवार यांना एक नवा मार्ग दिसला. एक असा मार्ग जो त्यांना सत्याच्या अधिक जवळ नेऊ शकत होता. आता सुधाकर पवार यांच्या धैर्यालाही एक मर्यादा होती. पोलिसांकडे महिनोन्महिने चक्कर मारल्यानंतर जेव्हा त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही, तेव्हा त्यांनी ठरवले की आता ते सत्य स्वतःच्या पद्धतीने शोधतील. त्यांनी दिल्लीतील एका खासगी गुप्तहेर संस्थेला डिटेक्टिव्ह एजन्सी नियुक्त केले. त्यांनी स्पष्ट सांगितले, आम्हाला फक्त सत्य हवे आहे, मग ते कितीही कडू असो. मग जे काम पोलीस महिनोन्महिने करू शकले नव्हते, ते या खासगी गुप्तहेराने काही आठवड्यांत करून दाखवले.
गुप्तहेराने स्मिताच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. ती कुठे जाते, कोणाला भेटते, कोण तिच्या संपर्कात आहे, प्रत्येक माहिती हळूहळू त्याच्यापर्यंत येऊ लागली. काही दिवस पाठलाग केल्यानंतर आणि आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यानंतर गुप्तहेराला असा एक धागा सापडला ज्याने संपूर्ण कहाणीची दिशा बदलून टाकली. कळाले की राजेशच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच स्मिताने जिमला जायला सुरुवात केली होती. पहिल्यांदा हे सर्वसामान्य वाटले, पण खरी गोष्ट समोर आली तेव्हा असे कळाले की तिचा प्रशिक्षक ट्रेनर अमोल नावाचा एक तरुण होता, जो फक्त तिचा ट्रेनरच नव्हता तर कदाचित तिचा खास मित्रही होता. जेव्हा गुप्तहेराने आजूबाजूच्या जिममध्ये आणि शेजाऱ्यांशी बोलणे केले तेव्हा अनेकांनी सांगितले की अमोल अनेकदा स्मिताच्या घरी येत जात असे, विशेषतः त्या दिवसांत जेव्हा राजेश घरी नसत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अमोल स्मितापेक्षा वयाने लहान होता. गुप्तहेराने अधिक सखोल तपास केला. कित्येक आठवड्यांच्या पाठराखणीनंतर त्याला अशी काही छायाचित्रे मिळाली जी पाहून स्पष्ट समजत होते की स्मिता आणि अमोल यांच्यात फक्त एक सामान्य मैत्री नव्हती, तर काहीतरी असे नाते होते जे पडद्यामागे लपले होते. हे सर्व पुरावे गोळा करण्यासाठी गुप्तहेराने अनेकदा आपली ओळख बदलून राजेश आणि स्मिताच्या मित्रांशी बोलणी केली. कधी जुना कॉलेज मित्र बनून तर कधी कारखान्याचा जुना कर्मचारी म्हणून. हळूहळू त्याने अमोलची संपूर्ण माहिती काढायला सुरुवात केली. आणि तेव्हा समोर आले आणखी एक धक्कादायक सत्य. अमोलची जीवनशैली अत्यंत आलिशान होती. महागडे कपडे, गाड्या, पार्ट्या, पण त्याची पार्श्वभूमी अशा स्तराची अजिबात नव्हती. चौकशीत कळाले की राजेशच्या मृत्यूनंतर अमोलचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. ज्या व्यक्तीकडे पूर्वी एक जुनी स्कूटर होती, आता त्याच्याकडे महागडी कार, नवे कपडे आणि आलिशान जीवनशैली होती. गुप्तहेराला हा बदल खूप जलद वाटला. जेव्हा त्याने थोडे अधिक सखोल तपास केले तेव्हा सत्य समोर आले. ती गाडी स्मितानेच अमोलला भेट दिली होती. आता हा फक्त संशय नव्हता तर एक मजबूत संकेत होता की दोघांमधील नाते खूपच घट्ट होते. यानंतर गुप्तहेराने सर्वात महत्त्वाचा धागा शोधला, राजेशच्या मृत्यूच्या रात्रीचे कॉल रेकॉर्ड्स. रेकॉर्ड्स सांगत होते की त्याच रात्री जेव्हा स्मिताने सर्वांना सांगितले की राजेशला हृदयविकाराचा झटका आला होता, त्याच रात्री स्मिता आणि अमोल यांच्यात अनेकदा फोनवर बोलणे झाले होते आणि सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे दोघांच्या मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणचे होते, राजेशचे घर. आता चित्र स्पष्ट झाले होते. गुप्तहेराकडे पोलिसांसारखी कायदेशीर ताकद नव्हती, पण त्याने आपल्या स्तरावर प्रत्येक पुरावा, रेकॉर्ड आणि छायाचित्र गोळा केले. जेव्हा त्याने हे सर्व राजेशच्या आई-वडिलांना दिले तेव्हा दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. ते आता समजून चुकले होते, राजेश त्यांना सोडून गेला नव्हता, तर त्याला त्यांच्यापासून हिसकावून घेण्यात आले होते. हातात पुरावे घेऊन सुधाकर पवार सरळ पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी सर्व काही तपशीलवार सांगितले आणि सर्व डेटा पोलिसांना दिला. पोलिसांनी जेव्हा पुराव्यांची तपासणी केली तेव्हा सर्व दुवे एकमेकांशी जुळत गेले. मग जे घडले ते औरंगाबादमध्ये चर्चेचा विषय बनले. पोलिसांनी स्मिता पवार आणि तिचा प्रियकर अमोल यांना अटक केली. चौकशीदरम्यान जेव्हा दोघांसमोर सर्व पुरावे, छायाचित्रे आणि कॉल रेकॉर्ड्स ठेवण्यात आले तेव्हा त्यांचे मौन सुटले. सुरुवातीला ते वाचण्याचा प्रयत्न करत राहिले, पण शेवटी दोघेही मोडून पडले आणि त्यांनी आपले गुन्हे कबूल केले. आता जेव्हा स्मिता आणि अमोल पोलिसांच्या ताब्यात होते तेव्हा दोघांकडून चौकशी सुरू झाली आणि जे सत्य बाहेर आले ते ऐकून प्रत्येकजण स्तब्ध झाला. स्मिताने आपल्या गुन्ह्याची कहाणी स्वतः पोलिसांना सांगितली. तिने सांगितले की 2015 साली ती आपल्या आरोग्याबाबत खूपच परेशान होती. तिला थायरॉइडचा आजार झाला होता, ज्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढू लागले. लोकांच्या बोलण्याने, तिचे जुने मॉडेलिंगचे दिवस, या सर्व गोष्टी हळूहळू तिला आतून मोडू लागल्या होत्या. कोणीतरी सल्ला दिला, स्मिता, तू जिम जॉईन कर, थोडा वेळ स्वतःसाठी काढ. बस, मग काय होते, ती गोविंदपुरा रोडवरील एका जिममध्ये जाऊ लागली. तिथे तिची भेट झाली जिम ट्रेनर अमोलशी. एक तरुण, फिट आणि बोलण्यात पटाईत मुलगा. सुरुवातीला सर्व काही सामान्य होते. तो फक्त ट्रेनर होता आणि स्मिता त्याची क्लायंट होती. पण काही आठवड्यांतच हे नाते वर्कआउटच्या पलीकडे वाढले. स्मिता, जी कधी मिस दिल्ली राहिली होती, आता पुन्हा आपली जुनी तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास परत मिळवत होती. अमोल तिची प्रशंसा करी, तिच्या प्रत्येक पावलावर तिला प्रोत्साहन देत असे आणि स्मिता त्याच्या लक्षात हरवत चालली गेली. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. स्मिता आता दररोज जिममध्ये अनेक तास घालवू लागली. पण या प्रेमाची चाहूल जेव्हा राजेशला लागली तेव्हा त्यांच्या घरचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. आता रोज भांडणे होऊ लागली. राजेश वारंवार तिला समजावत असे, स्मिता, आता जिम सोडून दे, घराकडे लक्ष दे. पण स्मिता मानेना. आता राजेश तिच्या प्रेमात अडथळा आणि अमोलसाठी एक बाधा बनून गेला होता. स्मिताने केव्हा हे ठरवले की ती या अडथळ्याला कायमचे दूर करेल, कोणालाही कळले नाही.
पण त्या दिवसापासून तिने आणि अमोलने एक भयानक योजना आखायला सुरुवात केली. अमोलने उत्तर प्रदेशातील 2 कॉन्ट्रॅक्ट किलर संतोष आणि सागर यांच्याशी संपर्क साधला. राजेशच्या हत्येचा सौदा इंडियन रुपी 1 लाखात ठरला. योजना होती राजेशला विषाचे इंजेक्शन देऊन त्याचा मृतदेह कालव्यात फेकून देण्याची, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये आणि मृत्यूला हृदयविकाराचा झटका म्हणून सांगता येईल. पण नशिबाला कदाचित काही वेगळेच मान्य होते. 27 मे 2016 ची ती रात्र होती. अशी एक रात्र जिने औरंगाबादच्या एका संपन्न, सुखी कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून टाकले. स्मिताने आपल्या रक्तरंजित खेळाची शेवटची चाल खेळली होती. तिने त्यात संध्याकाळी अमोल आणि दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर संतोष आणि सागर यांना आपल्या गाडीत बसवले आणि बजाज नगरातील घराकडे निघाली. रात्रीचे अंधार पसरले होते. गल्लीत सुन्नपणा होता आणि राजेश पवारला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की त्याच्याच घरात त्याची मृत्यू त्याची वाट पाहत आहे. घरी पोहोचून स्मिताने तिघांना गाडीतच थांबायला सांगितले आणि स्वतः आत गेली, जणू सर्व काही सामान्य आहे. थोड्या वेळाने जेव्हा राजेश आपल्या खोलीत होता तेव्हा तिने हळूवारपणे इशारा केला. आता वेळ आली आहे. तिघेही घरात शिरले. राजेश झोपायच्या तयारीत होता. एवढ्या त्यांना पाहून तो चमकला. तो काही समजायच्या आत स्मिताने त्याला खांद्यावरून हलवले आणि एका क्षणात सर्व काही बदलले. राजेशने प्रतिकार केला. तो बळकट होता. त्याने एका हल्लेखोराला धक्का दिला. खोलीत झटापट सुरू झाली. या झटापटीत इंजेक्शनची शीशी फुटली, ज्यामुळे योजना थोडी बिघडली. पण चौघांनी कसेबसे त्याला काबूत केले. आणि मग स्मिता, जी कधी त्याची सहचारिणी होती, तिनेच आपल्या पतीच्या तोंडावर उशी ठेवून ती तोपर्यंत दाबली जोपर्यंत त्याचा श्वास थांबला नाही. जेव्हा सर्व काही संपले तेव्हा चौघांनी मिळून ते दृश्य नैसर्गिक मृत्यूसारखे दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तेच घडले जे सर्वांना माहीत आहे. स्मिताने सर्वांना सांगितले की राजेशला हृदयविकाराचा झटका आला होता. घरच्यांनी विश्वास ठेवला आणि शवविच्छेदन न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सत्याला फार काळ दाबून ठेवता येत नाही. काही दिवसांतच पोलिसांच्या चौकशीमुळे आणि गुप्तहेराच्या मेहनतीमुळे संपूर्ण कट उघडकीस आला. स्मिता, अमोल, संतोष आणि सागर या सर्वांना अटक करण्यात आली. हे प्रकरण सुमारे 4 वर्षे न्यायालयात चालले. प्रत्येक सुनावणीसोबत नवीन वळणे येत गेली. साक्षीदार सादर होत गेले आणि सत्य अधिक स्पष्ट होत गेले. 25 साक्षीदारांच्या जबाना, सर्व पुरावे आणि साक्ष्यांच्या आधारे 6 ऑक्टोबर 2021 रोजी औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने चौघा आरोपींना, स्मिता पवार, तिचा प्रियकर अमोल आणि दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर संतोष व सागर, श्यामसुंदर उर्फ सागर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने केवळ स्मिताला दोषी ठरवले नाही तर तिला दंडही ठोठावला. आज सर्व आरोपी तुरुंगात बंद आहेत आणि आपल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहेत.